अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, वाहनासह 8,39 लाखांचा मुद्देमाल जप्त. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशांवर अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्हा पोलीस दल सतत सक्रिय असून याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करून अवैध गुटखा वाहतूक प्रकरण उघडकीस आणले आहे. दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक अवैध धंद्यांविरोधात गुप्त माहिती संकलन व कारवाईसाठी लातूर जिल्ह्यात पेट्रोलिंग करीत होते. सकाळी सुमारे सकाळचे 9 वाजता पथकाला माहिती मिळाली की रेणापूर फाटा ते रेणापूर गावाकडे जाणाऱ्या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH44G2994 मधून प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जाणार आहे. प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. काही वेळातच नमूद वाहन घटनास्थळी येताच पोलिसांनी तत्परतेने कार थांबवून तपासणी केली. सदर कारमधून चालकास ताब्यात घेऊन त्याची ओळख श्रीमंत लकडे वय 28 वर्षे, राहणार बोरवटी, तालुका, जिल्हा लातूर अशी पटली. यानंतर कारची सखोल झडती घेतली असता वाहनामध्ये विविध प्रकारचे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. यामध्ये विमल पान मसाला, विवजा 1 तंबाखू, रजनीगंधा पान मसाला व रत्ना 3000 सुगंधित तंबाखू असा एकूण अंदाजे 2,39,584 रुपये किंमतीचा गुटखा साठा मिळून आला. तसेच या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार अंदाजे किंमत 6 लाख रुपये जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 8,39,584 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी आरोपी श्रीमंत लकडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत कलम 59 प्रमाणे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास रेणापूर पोलीस करीत आहेत. सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस हवालदार अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, मुन्ना मदने, आनंद हल्लाळे व प्रवीण कोळसुरे यांनी पार पाडली.